आज ना गणपती बाप्पा येणार होते. मी ना 1 वर्षापासून वाट बघितलेला दिवस तो फायनली आज आलाच होता. मी तर खूप जास्त हॅपी होतो. त्याच्यामुळे जल्दी कामावरून घेऊन देवाची पूजा पण केलं होतं. देवाला निवेद करायचं होतं, त्याच्यामुळे जल्दी पीठ चुरून घेतलं होतं. उंडाळ करायचं होतं. आमच्याकडे भाषण पण म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही. पण आणि झोपेतून उठली होती, सारखं रडायला लागली होती, तिला भूक लागलं होतं, त्याच्यामुळे फास्टमध्येच करायला घेतलं होतं. गेल्या वर्षी हानी तर जन्मली होती. जन्माला 2-3 दिवसालाच बाप्पा बसले होते, पण या वर्षी तर जल्दीच बसले होते. गणपती बाप्पाला पण कळालं होतं की गणपती बाप्पाची आम्ही किती वाट बघत होतो, त्याच्यामुळे यावर्षी जल्दीच बसलो होते. ते तर आमच्यासाठी सगळ्यात चांगलं झालं होतं. मी आणि संध्याकाळी पूजेला जायला खूप जास्त खुश होत्या. गेल्या वर्षी काय एन्जॉय करायला आलं नव्हतं, पण यावर्षी एन्जॉय करायचं काय सोडायचं नव्हतं आम्हाला. गेल्या वर्षी 2-3 दिवसाचीच होती आणि त्याच्यामुळे जायला आलं नव्हतं. इकडे खिचडी करण्यासाठी सगळं कट करून फणी मारलं होतं. इकडे तोपर्यंत खिचडी झाली होती. त्याच्यानंतर इकडं भाषण पण शिजत होतं. स्वयंपाक तर सगळा झाला होता. संध्याकाळी हानाचे पप्पा येत्या वेळेस गणपतीचे प्रसाद आणले होते. कंपनीमध्ये पण गणपती बसले होते, तोच प्रसाद घेऊन आले होते. संध्याकाळी पूजेला जायचं होतं, त्याच्यामुळे अगोदर हानीलाच रेडी केलं होतं. हानीला फर्स्ट टाइम मुलाचे कपडे टाकलं होतं, पण हानी तर सारखं ड्रेसलाच बघत होती. मम्मी मला आज नवीनच काहीतरी टाकले म्हणून घेत होती का आहे की, पण तिला सांगा येत नव्हतं, त्याच्यामुळे ड्रेसला सारखं बघून घेत होती. हानीच्या पप्पाला पण सांगितलं होतं पूजेला चला म्हणून, पण त्यांनी येणं म्हणून सांगितलं. मग काय आम्ही बसा तुम्ही आम्हीच जाते म्हणून दोघं निघालो होतो. पण मी आणि तर खूप जास्त खुश होतो. तुम्हाला तर दिसत असेल आमचा फेस. गणपती बाप्पा पशीत राहिल्या होत्या. आल्यानंतर अगोदर हानीला पाया पडू घालून बस घालू होतो. माझं उंदीर मामा घरी किती नाटके करते, पण बाप्पा पशी आल्यानंतर शांतच बसली होती. इकडे तिकडे सारखं बघायला लागली होती. तिला सगळीकडे नवीन दिसलेलं होतं. त्याच्यामुळे गणपती बाप्पा तर हानीपेक्षा तर मोठेच होते. हानीला काय बघताच येत नव्हतं, त्याच्यामुळे तिला मुंडी वरी करू करू बघत होती, तरी पण तिला काय दिसतच नव्हते पाप. आम्ही तिथे गेले त्या 2-3 मिनिटालाच हानीचे तर फ्रेंड्स खूप जास्त झाले होते. तिला तर त्यांच्या जवळच घेऊन गेले होते. हानी सोबत नव्हते आणि तर खूप जास्त एन्जॉय करत होते. हानीला घेऊन फोटो काढून घेत होते, पण हानी काय त्यांच्याकडे बघतच नव्हती. सारखं चिडचिड करायला लागले होते, त्याच्यामुळे मी घेऊन बसलो होतो. पण थोड्या वेळानंतर हे चिल्लर पार्टी फ्रेंड्स आले होते. त्या सगळ्या चिल्लर पार्टी फ्रेंड्सला मग हानी तर शॉकच होऊन गेली होती. माझे सगळे एवढे फ्रेंड्स एका दिवसात कसे झाले म्हणून घेत होती काय की. पण थोड्या वेळाच्या नंतर सगळे तिला माहीत झाले होते. त्यांच्यासोबत तिने खूप जास्त एन्जॉय करत होती. तुम्हाला तर दिसत असेल. त्या चिल्लर पार्टीला तर हानी तर खूप जास्त आवडली होती. त्याने तर सोडायचं का आवाज घेत नव्हते. माझी मॅडम तर अगोदर डान्स शिकून घेतली होती काय की गणपती बाप्पा बसणार आहेत म्हणून. मला काय रूमला करून दाखवत नव्हते, पण गणपती बाप्पा पाशी आल्यानंतर तिसरीनच करायला लागली होती. ते म्हणत काय हो दाल में कुछ काला आहे, तसंच माझ्यासोबत पण झालंय. आल्यानंतरच मला हानी सरप्राईज दिली होती. बापरे, माझ्यापेक्षा तर माझी हानी हुशार निघली रे बाबा. हानीला तर खेळायचं होतं, पण हानीला काय लेकरं खेळून देत नव्हते. तिला सारखं गोल बसले होते. ते म्हणत काय हो उंदराला पकडायचं गोल बसा म्हणून, तसंच तिच्या गोल बसत होती. ती नंतर खूप जास्त कन्फ्युज होऊन गेली होती. पूजा पण झाली होती. प्रसाद घेऊन रूमला यायचं होतं, पण हानीची नवीन फ्रेंड भेटली होती. हानी तर तिला खूप जास्त आवडली होती. तिने तर हानीला डेली मी पण येतो म्हणून सांगितली होती. आम्ही व्हिडिओ काढलेला होता. हानीची फ्रेंड्स पण आली होती व्हिडिओ मध्ये. हे ना व्हिडिओ एक